मतचोरीच्या आरोपांवरून राज ठाकरेंनी आक्रमक पवित्रा घेतलाय। आपली मतं चोरली जातायत असा गंभीर आरोप पुण्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत असताना राज ठाकरेंनी केला। मतचोरीच्या आरोपांची चौकशी झाली पाहिजे, चौकशी झाली तर 10 ते 12 वर्षांचा खेळ उघडा पडेल असं वक्तव्यही राज ठाकरेंनी बैठकीत केलंय। मतदार याद्यांमध्ये घोळ झालाय, त्यावर सर्वांनी लक्ष ठेवा असा कानमंत्र राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला। सर्वांनी आपल्या प्रभागांमध्ये जाऊन मतदार याद्यांबाबत जनजागृती करा अशा सूचना देखील त्यांनी दिल्याचं कळतंय। मी त्याच वेळेला सांगत होतो या लोकांना, लोकसभेला तुम्ही निवडणुकीवरती बहिष्कार टाका, ही जागतिक बातमी होईल। आता ते राहुल गांधींनी सगळं बाहेर काढलं परत प्रकरण। मी तेव्हापासून सांगतोय की आपल्याला मतदान होत नाहीये हे तुम्ही समजू नका। मतांमध्ये गडबड आहे, आपली मतं चोरली जात आहेत, भलती आत्मे टाकली जात आहेत आणि तुम्हाला सतत पराभवाला सामोरं जावं लागतं। मतचोरीच्या आरोपांवरून ठाकरेंनी पुन्हा भाजपवर निशाणा साधलाय। राहुल गांधींनी मतचोरी उघड करून भाजपचा बुरखा फाडल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे। प्रामाणिकपणे निवडणूक घेतली तर भाजप जिंकू शकत नाही असंही ठाकरे म्हणाले। पहिली गोष्ट एक काम करा की मतचोरी होणार नाही याची दक्षता घ्या। कोण डबल हजर झालेत, अरे तू दोनदा कसा हजर झालास? हे आता हे जे काय सगळं चाललंय कारण ना, लोकांमधनं जर का प्रामाणिकपणाने निवडणूक घेतली तरी जिंकूच शकत नाही, अजिबात जिंकू शकत नाही। आणि महाराष्ट्र तर अजिबात जिंकू शकत नाही। जे जिंकले ते काय, त्यांनी मतचोरी कशी केली हे आता राहुल गांधींनी उघड केलेले आहे। दुसरीकडे मतचोरीच्या आरोपांवर बोलताना फडणवीसांनीही राहुल गांधींसह विरोधकांवर निशाणा साधलाय। मतचोरीचे आरोप करणाऱ्यांचं डोकं चोरीला गेल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली। अभूतपूर्व असं यश मिळालं, तुम्ही या यशाने आनंदी आहात। अजून ते तोंडावर पडले, थोबाडावर पडले, मातीत मिळाले तरी देखील सुधारायला तयार नाहीत। रोज म्हणतात वोट चोरी, वोट चोरी, वोट चोरी। यांचं डोकं चोरी झालेलं आहे, त्यातला दिमाग चोरी झालेला आहे। मी मटण खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे असा सवाल खासदार सुप्रिया सुळेंनी विचारलाय। आम्ही आमच्या पैशानं मटण खातो, कुणाचे मिंधे नाही अशी टीका सुप्रिया सुळेंनी केली। जो है अपना जन्म का है, जैसा है अपना ही है, अपन कुणाला मिंदे नहीं। जो है डंके की चोट पे दिल खोल के करो। जो खाते खाते एकदा तो कुठे जेवायला गेले, खाल्लं तेवढंच वायरल, खाल्लं खाल्लं रे खाल्लं, काय पाप केलं का काय? तर सुळेंच्या वक्तव्याला वारकरी उत्तर देतील, मी देणार नाही अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। याचं उत्तर मी देणार नाही, याचं उत्तर महाराष्ट्रातले तमाम वारकरी देतील। याचं उत्तर मी देणार नाही, याचं उत्तर महाराष्ट्रातले तमाम वारकरी देतील। मुख्यमंत्री मला भेटीसाठी वेळ देत नाहीत अशी टीका खासदार सुप्रिया सुळेंनी केली आहे। 10 वेळा वेळ मागितली तरी देत नाहीत म्हणजे समजून जा असा टोलाही त्यांनी लगावलाय। मुख्यमंत्री वेळ देत नसतील तर माझी कामं दिल्लीतून होतात असंही सुळे म्हणाल्या। मुख्यमंत्री तर मला वेळच देत नाही, त्याच्यामुळे मी मागणंच बंद केली। 10 वेळा आपण वेळ मागितली, माणूस देत नाही याचा अर्थ काय? समजून घ्या सुप्रिया सुळे, त्यांना वेळ द्यायचा नाही। मी ठरवलंय, इथे कामं करत नाही ना तुम्ही, माझी कामं दिल्लीतून होतात। तर सुप्रिया सुळे या दिल्लीच्या आहेत असं प्रत्युत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलंय। त्या दिल्लीच्याच आहे, चांगला आहे, त्या दिल्लीच्याच आहे। राज्यात लाडकी बहीण योजना पुढील 5 वर्ष सुरूच राहणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलं। तर लखपती दिदींसाठी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्नशील आहेत। त्यांच्याच नेतृत्वाखाली महाराष्ट्रात येत्या काळात 1 कोटी बहिणींना लखपती दिदी केल्याशिवाय राहणार नाही असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यावेळी सांगितलंय। मला सांगताना आनंद वाटतो, लखपती दिदीच्या कार्यक्रमात देशात पहिल्या नंबरवर आपला महाराष्ट्र आहे। यावर्षी अजून 25 लाख भगिनी लखपती दिदी होणार आहेत आणि माझ्या 1 कोटी बहिणींना लखपती दिदी केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। सरकारनं 25 लाख लाडक्या बहिणींची नावं कमी केली, आपण ताकदीनं याचा विरोध करायला हवा असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। तर लाडक्या बहिणी योजनेची संपूर्ण चौकशी सुप्रिया सुळे करणार आहेत। आता काय झालं, 25 लाख महिलांची नावं कमी केली, काल तर पुरुषांची पण नावं आली आहेत।
मी स्वतः ठरवलेलं आहे की ह्या पूर्ण स्कीमची पूर्ण इन्क्वायरी सुप्रिया सुळे स्वतः करणार आहे. 25 लाख महिला आल्या कशा बाहेर आणि पुरुषांनी फॉर्म भरले कसे हो? मी तर त्याला 4,800 कोटी रुपयाचा घोटाळाच म्हणते. हा घोटाळा आहे. आणि या बातम्यांसोबत महाराष्ट्र लाईव्ह मध्ये एक छोटासा ब्रेक. बघत रहा एबीपी.